तर लेखणी असते. कारण आजची लढाई मैदानावर कमी तर बुद्धीच्या जोरावर जास्त लढली जाते. बुद्धीची लढाई आम्ही तर इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी ही माझी झाशी देणार नाही हा आमचा निर्धार होता. तुम्हाला तुमच्या काळात कोणत्या गोष्टीसाठी लढावं लागतं? माझे शिक्षण, माझे स्वातंत्र्य आणि माझा स्वाभिमान यासाठी लढावे लागते. अजूनही काही गावांमध्ये खेड्यांमध्ये पूर्णपणे परिस्थिती बदलली नाही. आज तुम्ही जशा घोड्यावर सवारी करता ना तशा आज आम्ही विमान चालवते, अंतराळात जाते, मोठमोठे व्यवसाय सांभाळतो. आम्हाला चालेल म्हणजे आमच्या परिवाराचे घर तुम्हाला मिळाले. पण एक विचार का स्त्रियांना आजही सन्मान मिळतो का? त्यांना सुरक्षित वाटते का? परिस्थिती बदलली आहे पण पूर्णपणे नाही. आजही आम्हाला घराबाहेर पडताना तुमच्यासारखे शौर्य लागते. जेव्हा आम्हाला भीती वाटते तेव्हा आम्हाला तुमच्या पाठीवर असलेल्या त्या लहान दांगोदरची व तुमच्या हातातल्या त्या तळपत्या तलवारीची आठवण येते. कृष्ण कोणी नाही गर्व आहे जिचा या मराठी हृदयास एकच ती महाराणी अहिल्यादेवी होळकर आहे. नमस्कार आहे. मी आजच्या काळातील मुलगी आहे असं समजा ना. मी आजच्या काळातील अहिल्या ही तुमचे कार्य जाणून घेण्यासाठी इथे आली आहे. माझं नाव आहे 1925 रोजी महात्मा फुलेंची जन्मी आजच्या गावी आहे. मी लहानपणापासूनच धर्मप्रेमी होते. मला तलवार चालवणे, भाला फेकणे, युद्ध लढणे याचे शिक्षण होते. मी इतिहासातील एक कोर्स शासन होते. मला रामाच्या ज्ञानानंतर मी राज्यकारभार स्वीकारला. हो बरोबर आहे आई. तुम्ही स्त्रियांना सन्मान दिला म्हणून स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात जय. पण अजूनही काही ठिकाणी संघर्ष होतात. तुमचे कार्य आम्हाला प्रेरणा देतं. काळ बदलतो, साधने बदलतात, पण मूल्य बदलत नाही. हो तुमच्याच मूल्यांना उभं राहून आम्ही भविष्य घडवू. हो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली पत्नी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिक्षणासाठी परदेशात गेले होते तेव्हा मी प्रचंड घरी आज आई काही दुसऱ्या शिक्षकांचा सामना केला पण मी कधीच हार मानली नाही. मी हसले. आजची लढाई तू जशी तुझ्या पतीच्या पाठीशी उभी राहील तशी मी व अजून असंख्य महिला त्यांच्या पतीच्या पाठीशी उभं राहील. रमाई एक सांगितलं होतं तुला हल्लीच चालतंय घटनाकडे यज्ञा वैष्णवी यासारख्या स्त्रियांना होण्यासाठी मानते. त्यांच्या जोरदाराने त्यांनी साथच दिली का गं? पण सगळे जोडीदार एकसारखे नसतात. पती व पत्नी हे दोघेही गाडीची चाकीच आहेत. एकामेकांना समजून घेतलं की अगदी संसार चांगला होतो. हो खरंच या काळात तुझी प्रेरणा घेऊनच मी आजची रमाई बनली आहे. मी शांत आले लिखावर असताना त्यांना माझ्या देशाची झाली. युद्ध करत होते. त्यांना रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या. त्यांना मी शांत राहावे, संयम बनवले. त्यांना प्रामाणिकपणा शिकवला. स्त्रियांची आदर राहावा हे सांगितले. मी श्रद्धा म्हणजे आजच्या काळातील शिक्षक. आऊसाहेब तुम्ही असं तुमच्या शिवबाला घडवले व तुमच्यासमोर भरपूर आव्हाने होती. पण आजच्या काळातील शिवबाला घडवायचं माझ्यासमोर भरपूर आव्हाने आहेत. कॉम्प्युटर, इंटरनेट, टीव्ही आणि आता तर ते नवीनच निघाले काय AI त्याच्यानंतर म्हणजे सगळेच काम होत आहेत. मी माझ्या शिवबाला घडवलं तसेच मला संयमी आणि शांत राहून घडवलं. आज आपल्या शाळेत अगदी तातडीची मी सभा बोलवली आहे. त्याचं कारण असं की आत्ताचा शासनाचा जनगणनेचा जी आर आलेला आहे तो सगळ्यांना माहीत आहे. ओके तर यासाठी सर्वांना आपण कामावर नेमणीनंतर तुमचे एरिया वगैरे त्याचं जे काही असेल ते येईलच. पण माझ्या कानावर असं आलं की सौ मणेकर मॅडम यांना हे काम करायचं नाही. तर त्या संदर्भात त्यांचं काय नेमकं त्यांना का करायचं नाही हे आधी मला जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर मग मी माझं जे काही म्हणणं असेल ते त्यांच्याशी बोलू. मॅडम हे जनगणनेचं काम तर येतच होतं दर 10 वर्षांनी येतच आहे आणि ते करत झालं. आतापर्यंत आम्ही केलंच आहे. गेल्या वर्षभरामध्ये अशा प्रकारची वेगवेगळी कामं शासनाने आपल्याला दिली आणि ती सगळी आम्ही पूर्ण केलेली आहे. मॅडम मी आतापर्यंत एकाही कामाला नाही बोललेली नाही आहे. म्हणून प्लीज ही माझी पहिली विनंती आहे आणि पहिल्या कामाला मी नकार देऊ शकतो तुम्ही एक्सेप्ट करावी अशी मी तुम्हाला विनंती करते.
तुमचं म्हणणं ऐकलं काढल्यापासून, पण असं आपल्याला करता येणार नाही आहे. जे काही शासनाचे आदेश असतात ते सर्वांसाठीच असतात. तिथे कुठेही आपण कोणत्या शिक्षकावर कामाचं ओझं जास्त आहे, कोणत्या शिक्षकावर कमी आहे, ते ॲक्च्युली पाहिलं पाहिजे, पण ते पाहिलं जात नाही. कारण शासनाचा आदेश असतो, त्यानुसार आपल्याला आपलं काम करावंच लागतं. ती एक सामाजिक जबाबदारी, राष्ट्रीय कार्य म्हणून ते आपल्याला करायचं आहे, जेणेकरून उद्याचा जो भावी नागरिक घडणार आहे, जो विद्यार्थी घडणार आहे, उद्या जाऊन तो मतदान करणार आहे, तो नेमका कुठल्या गटातून येणार आहे हे कळण्यासाठी ही जनगणना अत्यंत महत्त्वाची आहे. बरं, याबद्दल मॅडम, पण एकावरच का बरं कामाचा भार द्यायचा? ते सगळेच जण काम करतात ना, मग सगळ्यांना समान कामाची वाटणी झाली पाहिजे. कधी कधी काही होतं की काही कामांचा लोड हा एकच दोन शिक्षकांवरतीच पडतो आणि मग बाकीचे शिक्षक म्हणजे ते मस्त बिंदास असतात, आरामात असतात. मग ज्याला लोड पडतो त्याला कुठेतरी त्याच्या मनावरती ताण येतो, मग आपोआप त्याची चिडचिड निर्माण होते आणि या चिडचिडीतून सगळं वातावरण इतकं तापलं जातं आणि मग त्याचा कधीतरी एखाद्या दिवशी असा उद्रेक होतो की तो आपल्याला सगळ्यांना छानपैकी पाहायला मिळतो. तर मॅडम, कृपा करून म्हणजे आमची विनंती आहे की यापुढे ज्या वेळेला कामांची वाटणी होईल त्यावेळेला सर्व शिक्षकांना समान कामांची वाटणी करावी, ही आमच्याकडून तुम्हाला विनंती आहे. नक्कीच या गोष्टीचा मी नक्कीच विचार करेन. सर्वांना त्या मॅडमनी जे मांडलं मत ते योग्य आहे, त्याचा विचार व्हावाच. त्याशिवाय माझं दुसरं असंही म्हणणं आहे की प्रत्येक वेळी कामाची समान वाटणी बोलतो आपण आणि असं होते की कधी कधी काही लोक करत नाहीत किंवा ते जबाबदारी योग्य प्रमाणे पाळत नाहीत असं कधी कधी म्हणणं असतं आणि म्हणून त्यांना काम दिलं जात नाही आणि त्यांना काम दिलं जात नाही, ते योग्य प्रमाणात करत नाहीत म्हणून दिलं जात नाही आणि जे करतात त्यांच्यावरती सुद्धा दिलं जातं. म्हणून तो मी विचार तुमच्या सर्वांचं म्हणणं माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. मला कळलेलं आहे की काही लोकांवर कामाचं खूपच प्रेशर आहे, कामाचं खूप प्रेशर आहे. काही वेळा काय होतं, एखादं काम व्यवस्थितपणे पार पडावं म्हणून आपण काही शिक्षक असतात की ते खरंच खूप छान जीव ओतून काम करत असतात, त्यावर न कळतपणे जास्त जबाबदाऱ्या टाकल्या जातात. हे मी अमान्य करत नाही, पण जे शिक्षक कामचुकारपणा करतात, ते काहीच करत नाही, त्यांनी स्वतःची जबाबदारी ओळखावी आणि त्यांनी काम करावं. हे आपण जेव्हा कधी आता शिक्षकांची मीटिंग घेऊ तेव्हा आपण हे नक्कीच बोलू. पण हे मात्र नक्की आहे की कोणाचंही जनगणनेचं काम हे चुकणार नाही, ते आपल्याला करावंच लागणार आहे. तर ठीक आहे, आणि जेव्हा कधी आपण शिक्षकांची एकत्रित सभा घेऊ तेव्हा या विषयावर आपण नक्कीच बोलूया. कामचुकार शिक्षकांना